वळूयात पुढल्या महत्त्वाच्या बातमीकडे। लक्ष्मण हाकेंच्या गाडीवर हल्ला झालाय। बांबूने गाडीवर मारण्याचा प्रयत्न केला गेला। हाके सुरक्षित आहेत, गाडीचं मात्र थोडं नुकसान झालंय। पोलीस ताफा असतानाही हा हल्ला झालेला आहे। बांबूने त्यांच्या गाडीवर मारण्याचा हा प्रयत्न केला गेलाय। लक्ष्मण हाके मात्र सुरक्षित आहेत, गाडीचं थोडं नुकसान झालंय। या संदर्भात आपण अपडेट घेऊयात। आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी आपल्याशी जोडले गेलेले आहेत। अमोल, नेमकं काय आहे हे प्रकरण? हल्लेखोर कोण होते? काही वेळापूर्वी ही घटना घडलेली आहे आणि आज अहिल्यानगरमध्ये पाथर्डी तालुक्यामध्ये ओबीसींचा एक मेळावा आहे। त्या मेळाव्याला स्वतः लक्ष्मण हाके हे उपस्थित राहणार आहेत आणि सध्या आपण पाहतोय की मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी समाज हा जो काही तिढा आपल्याला पाहायला मिळते, ज्याच्यामध्ये लक्ष्मण हाके किंवा त्यांचे जे काही सहकारी आहेत त्यांच्यावर हल्ला केला जातोय आणि आता हा हल्ला आहे तो लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर करण्यात आलेला आहे। गाड्या म्हणजे चालत्या गाडीमध्ये हा हल्ला करण्यात आलेला आहे। काही हल्लेखोर त्या ठिकाणी पोहोचले आणि त्यांनी बांबूने लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर 4 ते 5 वेळा मारलेला आहे। याच्यामध्ये लक्ष्मण हाके यांना काही झालेलं नाहीये, पण त्यांच्या गाडीचं थोडंसं नुकसान आहे ते झालेलं आहे। सध्या पोलिसांकडून देखील याचा तपास केला जातोय, पण अहिल्यानगरमध्ये ही सगळी घटना घडलेली आहे। काही वेळातच मेळावा त्या ठिकाणी होते, मात्र त्या मेळाव्याच्या आधी ही सगळी घटना घडलेली आहे आणि त्यामुळे पुन्हा एकदा लक्ष्मण हाके यांना नेमका टार्गेट कोण करते असा प्रश्न उपस्थित झालेला आहे। याआधी सुद्धा त्यांचा जो सहकारी होता त्याच्यावर सुद्धा त्याला गंभीररित्या मारहाण करण्यात आलेली होती आणि आता लक्ष्मण हाके यांच्याच गाडीवर थेट हल्ला करण्याचा प्रयत्न आहे तो काही वेळापूर्वी झालेला आहे। जी, निश्चितच अमोल, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर अपडेट बद्दल। तर लक्ष्मण हाकेंच्या गाडीवर हल्ला करण्यात आलाय। बांबूने गाडीवर मारण्याचा हा प्रयत्न झालाय। हाके मात्र सुरक्षित आहेत, गाडीचं थोड्या प्रमाणात नुकसान झालंय। पोलीस ताफा असतानाही हा हल्ला झालाय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।